नमस्कार मंडळी, मी सुशील लोणकर, भक्त मारुती रायाचा आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आता सध्या मी व्लॉग चालू करून दिलेला आहे. नाही म्हटलं की रोजचे व्लॉग टाकू आपण आता, दिवसभरातून काय काय होते असं तसं. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, 14 एप्रिल. उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संध्याकाळी मिरवणूक वगैरे निघणार आहे. झाली शक्य तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणारच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आपला. चला, जय श्रीराम. काय म्हटलं मम्मी? तुला काही कामधंदा नाही काय म्हटलं? असा बसतो तू, काहीच कामधंदा नाही का तुला? कामधंदा म्हणजे मी एडिटिंग करतो ना मम्मी याच्यात. कधी पाहिलं तर हा मोबाईलचा आरसा समोर, कधी पाहिलं तर मोबाईलचा आरसा समोर आहेच आहे. पाय रे बा, आता मी माझ्या मोबाईलमध्ये असतो, पुरं एडिटिंग करतो, फालतूचा टाईम इकडे तिकडे गमावत नाही मंडळी. तुम्हाला माहितच असं सगळेले. आणि असं वाटतं की मी टाइमपास करतो काय. कधी पाहिलं तर मोबाईल आहेच जवळ, कधी पाहिलं मोबाईल आहेच जवळ, कधी आपल्याला काहीच नाही आहे. असं आहे मंडळी रोजची कंडिशन माझ्या घरी. काय तुम्हाला डेली ब्लॉग दाखवू मी. चल मग मी एखादा व्हिडिओ काढू आपण आता. जुनं भांडे धुवून पाहिलं जरा असे व्हिडिओ काढू म्हणते. जुनं भांडे स्वयंपाक काय बोलायला लावता आता मला. असं आहे मंडळी, पा तुम्हाला वाटते मजा, पण मी ब्लॉग चालू करून दिला. काय काय बोलणं होते आमच्या घरात दिवसभराचं तुम्हाला दाखवत जाईल. एक माईक माय आले, एक माईक मम्मीचे आले, तो लावून दिला मस्तपैकी. जाय तिकडे, नो टेन्शन. काय बाबू, बाबासाहेब आंबेडकरनं कसं नाव कमावलं. शाळेत अंदर बसत नव्हते ते, बाहेर बसून त्यानं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलं. कुठं साऱ्या गाड मोबाईल फिरून घेऊन फिरतं, कधी नाव कमावतं काय नाही. बाबासाहेब आंबेडकरांनं महाराष्ट्रातच नाही तर पुऱ्या देशभरात नाव केलं मम्मी. मग तेच ना, मग तेच म्हणलं मी. तुम्ही तर अंदरच्या शाळेत शिकून नाव नाही करत, तिथं बाहेर बसून नाव केलं त्यानं. किती कमाल. मी आता घरातच थांबत नाही, किती थांबतं मग बाहेर, बाहेर किती घराच्या बाहेर. घराच्या बाहेर काय नाही. कोणते दिवे लावशील तर मंडळी, मी आपल्या सागारापासून थोडंसं बाहेर गेलतो तर रोडवर सबस्क्रायबर भेटले. पा खूपडचे होऊ शकतो तुम्ही व्हिडिओ. आपण चाललो तिकडे आपल्या दादासोबत. तिकडे रस्त्यावर आपले सगळे मित्र भेटलेले आहेत, ते सगळे सबस्क्रायबर आहेत आपले. जय श्रीराम मंडळी. जय श्रीराम. काय म्हणता, कसे वाटतं आमचे व्हिडिओ वगैरे सांगा थोडंसं मंडळीले. एक नंबरचा व्हिडिओ, छान. दादा तारीफ करायला मंडळी म्हणतात जय श्रीराम शिवाय व्हिडिओ चालू होत नाही. आता त्याला माहिती आहे, पाहत असतील, यायला माहित नाही त्याला. आता पाहिलं तर आमची चॅनल घेऊन पाहिजे बाबा. कॉमेडी व्हिडिओ सुद्धा आपले जास्त करून धर्माचे असतात. चालते, ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही गाडी थांबून आमच्यासाठी मागं आले, चांगलं वाटलं. चल, हा युट्यूबवर येऊन दे ना आपला पाहिजे. जय श्रीराम. हो. अरे अरे बाबा, मंडळीचा वादा नाही ना रे. मंडळीचा तर तुला फुल सपोर्ट आहे. पण मंडळीचं म्हणणं असं आहे की नवीन काहीतरी कर सुशील, तू चालू चालू ठेव सुशील. आम्ही कसे तू व्हिडिओ टाकशील तरी आम्ही पाहायला तयार आहोत. सुशीलच टाकायला तयार नाही ना, असं म्हणणं आहे मंडळीचं. तू टाक सुशील. आजपर्यंत कोणी असंच करणं, असं म्हटलं की सुशील तू व्हिडिओ आम्हाला आवडत नाही म्हणून. असं आलं का आजपर्यंत कानावर ते? खरंच नाही आलं म्हणून. सगळेजण वाट पाहिलं तशी, पण तू करीना नाही करू राहिला ना. पण एका लेकरू पहिल्यापासून असं कामात व्यस्त पाहिजे बा. इथं असं माझ्यासारखं मग असं वाया जाते, काहीच करायला वाटत काम धंदे. पहिल्यापासून अगदी आहेस तू. पहिल्यापासून तुला कामं सांगितले असते, पुरलं असतं, आज मला फायद्यात पडलं असतं. पहिल्यापासून हे नको करू बाबू, ते नको करू का बाबू, ते नको करू बाबू. बाबू बसला आधी डोक्यात. काय म्हणतात तुझ्या बहिणी? आज बहिणीनं इथं बसून ठेव त्याला. डोक्षात नाही तर काय तर गेले काही त्याला करीना दिसू राहिला का काय म्हणतील मला. होती त्या बहिणी काही म्हणू. माई अक्का माझ्याकडून आहे. अक्का म्हणजे माई आत्या, माई अक्का माझ्याकडून आहे. बाप्पा, आत्याला तुझ्या परिणातलं दिसू राहिला म्हणून आत्या ते ऐकून आहे. मग बाप्पा, त्या बहिणी तू सांभाळ, माई अक्का मी सांभाळतो. हो. काय वाटते आता येऊ दे ना मावशीचा फोन. 2 घंटे सोडत नाहीस फोन तू. तिच्या अक्काचा येऊ दे फोन. नाही सांग बाहेर गेली. बाहेर काय गेली बोलतो बाबू, असं काही नाही आहे. एवढ्या चालू केलं होता बोलला आता व्हिडिओच्या. नाही तर काय 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 भांडणं होते का आमचे? आम्ही बाबू ना भाऊजन कधी भांडणं नाही केले. मी खरंच नाही पाहिले मी भांडणं तुम्ही. झालेच नाही तर काय पाहिजे तू खोट्या तोंडाचे. जाऊ दे तरी पाहिले, पण ननद भाऊजाची भांडणच नाही पाहिलं तुम्ही. जाऊ दे नाही तर नाही झालं. पण
आमच्या घरी मंडळी एक आहे. आम्ही किती काही फुगू फाकू आणि आमच्या घरी मंडळी कोणते कार्यक्रम असले आम्ही सगळी एकजूट राहते. आमच्या घरातली एकजूट आहे. बरं मी आता एवढाच बनवून टाकून द्यायला लागतो पार्ट टू पार्ट. एवढं असं युट्यूबवर टाकून दिलं लोक पाहतात. संध्याकाळचं आहेच अजून मिरवणुकीच्या वगैरे वगैरे वगैरे. आता हा टाकून दिलं पुढे युट्यूबवर. टाक ना मग काय होऊन राहिलं. मंडळी भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पण चॅनल सबस्क्राईब करून टाका. हे फटकनी लाईक करून टाका बस. मंडळी माझं म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त सुशीलला तुम्ही सबस्क्राईब करा. फॉलोअर्सनी वाढून राहिले मंडळी. जसे म्हणा असे फॉलोअर्स वाढून दे राहिले. मेहरबानी करून मंडळी तुम्ही फॉलोअर्स वाढा आणि सबस्क्राईब करा. फॉलोअर्स पण वाढा. फॉलोअर्सनी वाढून राहिले. हो तुमची मग मंडळी खूप आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वगैरे वाढून नाही राहिले. त्याच्या मागचं कारण होतं मंडळी असं की आतापर्यंत मी कोलॅबरेशन वगैरे करत आलो. बट आता मी कोलॅबरेशन नाही करत. मम्मीचं एकदम लय. मम्मीने चॅलेंज की याच्यानंतर मला कोलॅबरेशन ती अकाउंटवर दिसलंच नाही पाहिजे म्हणते. नाही मंडळी तुम्ही सांगा यानं एवढं मोठं सामान घेतलं पण पूर्ण आई बाबाला असं वाटते की आपलं म्हणणं असं नाही आपलंही चांगलं करा लोकांचं चांगलं झालं पाहिजे. पण हा कसं हा म्हणजे स्वतः मागच राहू राहिला ना. किती दिवस मंडळी आहे 3 वर्ष झालं मंडळी आहे त्याच्यातच आहे. कोणाला असं वाटते ना. सांगायचं तात्पर्य असं की माहीच तर कारण खरगटी आहे. दुसरी की धाल चाललो असो. आहे की पहिले स्वतःची धुवायची नंतर दुसरे. चला जय श्रीराम मंडळी सगळे.